संविधानाचा भारतीय संविधानाचा अक्षकल्पाधिकारी घोषणा अक्षकल्पाधिकारी घोषणा रद्द झालाच पाहिजे रद्द झालाच पाहिजे आदिवासी छुटीचा आदिवासी छुटी सगळ्यांनी खाली विद्यार्थ्यांमध्ये येऊन बसायचंय सगळ्यांनी खाली विद्यार्थ्यांमध्ये येऊन बसायचंय फक्त बॅनरवाले आणि ज्यांच्याकडे महापुरुषांचे फोटो आहेत ते वरती जातील सगळ्यांनी खाली यायचंय थांबायचं नाहीये डॉक्टर चांगली गेगुडा असते त्यांनी माहिती संपर्क साधायचा आणि यायचं सगळ्यांनी खाली यायचंय जे काही संविधानिक आंदोलन आहे हे विद्यार्थ्यांनी आयोजित केलेलं आहे आणि पूर्णतः याचं सर्व नियोजन हे विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांनाच विचारू का याच्यामध्ये बोलायचं कोणी आणि पुढची दिशा ठरवायची कोणी। तर मी सगळ्यांना विचारतो मुलांना याच्यामध्ये नियोजन आणि पुढील जबाबदारी ही विद्यार्थ्यांनी घ्यायची की कार्यकर्त्यांवर द्यायची? मोठ्याला आवाज द्यायचा आहे। विद्यार्थ्यांनी घ्यायची का कार्यकर्त्यांवर जबाबदारी द्यायची? याच्यामध्ये भाषण कोण कोण करतील? विद्यार्थी करतील की कार्यकर्ते करतील? विद्यार्थ्यांचा हा निर्णय झालेला आहे। सर्व समाज बांधव इथं कार्यकर्ता कोणीच नाही। एक विद्यार्थ्यांचे मोठे भाऊ, पालक आणि मित्र या नात्यानं इथं आपण त्यांना ताकद देण्यासाठी आलोय। त्याच्यामुळं इथून आताचा निर्णय विद्यार्थ्यांनी काय दिलाय? विद्यार्थीच बोलतील, विद्यार्थीच पुढची दिशा ठरवतील। त्यामुळं आजच्या या प्रश्न करतील विद्यार्थी ठरवतील किंवा हे
बेमुदत धरणे आंदोलन आहे. हे आजच्या एका दिवसामध्ये संपणार नाहीये. त्याच्यामुळं विद्यार्थी कोर कमिटी याच्यात निर्णय घेईल. त्याच्यानंतर काही प्रोटोकॉल ठरवल. मग त्याच्यामध्ये प्रोटोकॉल कुठलाही असू शकतो की सर्व कार्यकर्त्यांनी येऊन याच्यात सामील व्हायचं आणि त्यानंतर इथं बोलायचं आणि पाठिंबा द्यायचा असं, किंवा जे विद्यार्थी ठरवतील ते विद्यार्थ्यांना मान्य राहील. सदरचा मोर्चा हा विद्यार्थ्यांसाठी चालवलेला मोर्चा आहे. विद्यार्थ्यांना एक विनंती राहील की बोलताना आपल्या विद्यार्थ्यांच्याच मुद्द्यांवर बोलायचं आहे. त्याच्यामुळे आपले मुद्दे, हॉस्टेलचे मुद्दे असतील, GR चे मुद्दे असतील, डीबीटीचे मुद्दे असतील किंवा आणखी कोणते मुद्दे असतील, हे मुद्दे भरकटता कामा नये. सर्वांनी याची खबरदारी घ्यायची आणि जर कोणी मुद्दे भरकटवत असेल तर हा विरोध तुमच्याकडनंच झाला पाहिजे, ही अपेक्षा फक्त आम्हाला तुमच्याकडून आहे विद्यार्थ्यांनो. विनंती आहे की सध्या बसल्या बसल्या एक चर्चा करून न बसता विद्यार्थ्यांमध्ये येऊन बसायचंय. सगळ्यांना विनंती, पुढे बसलेल्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती, आपण विद्यार्थ्यांमध्ये येऊन बसायचंय. बॅनरवाले आणि फोटोवाले सोडून आणि झेंडावाला सोडून वरती कोणी दिसणार नाही. सगळ्यांनी खाली यायचंय. चला लवकर. संदीप भाऊ चला या खाली. आपल्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वतीनं स्वागत करतो. आदिवासी आमदारांचं करायचं काय? आणि आदिवासी खासदारांचं करायचं काय? अरे कोण म्हणते देणार नाही? अरे कंचा म्हणते देणार नाही? अरे शिक्षण आमच्या हक्काचं, अरे आमच्या मागण्या मान्य करा. आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा. शिक्षण नाही, रोजगार नाही. शिक्षण नाही, रोजगार नाही. चार रद्द झालंच पाहिजे. चार रद्द झालंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अशोक विजय वाघमारे मुर्दाबाद. अरे अशोक उईकेचं करायचं काय? विजय वाघमारेचं करायचं काय? आदिवासी आमदार मुर्दाबाद. आजच्या या विद्यार्थी आंदोलनासाठी म्हणतात देणार नाही. आयडियानगर वसतिगृह सहभागी झालंय. आपण आयडियानगर वसतिगृहापासून सुरुवात करू. आयडियानगर वसतिगृहाचे प्रातिनिधिक स्वरूपात संकेत कोरडे हे या ठिकाणी आपल्या मागण्या, आपलं मत, आपलं जमलेलो आहोत. आणि गेल्या मागच्या 10 दिवसापासून मांजरी असेल, संगमनेर असेल, या हॉस्टेलवर आपले विद्यार्थी आंदोलन करत आहे. मागच्या 2 दिवसापूर्वी पुण्याला देशाचे नेते राहुल गांधी त्यांचा दौरा असल्यामुळे गेले होते. तिथंच आपली एक भगिनी आपल्या व्यथा, आपल्या समस्या आणि आपल्या अडचणी मांडण्यासाठी गेले असेल. पण आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिला काय बोलतो, त्याच्यावर काय स्टेटमेंट होतं या आंदोलनाच्या संदर्भात, की मुख्यमंत्री म्हटले की जे विद्यार्थी आंदोलन करतात ते विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्र्यांना माझं एकच सांगणे, ज्यावेळेस आम्हाला एखाद्या गुन्ह्यात अडकवायचं असतं तेव्हा आम्ही गुन्हेगार असतो आणि आता आम्ही कार्यकर्ते काय. आणि त्या ताईंनी राहुल गांधींपाशी आपल्या समस्या मांडल्या. मला एक म्हणायचंय, त्याच्या अगोदर त्यांच्या पक्षाचे
खासदार गोयल पाडवी गेले होते, यशोमती ठाकरे ठाकूर गेले होत्या, तिकडे वडेट्टीवार साहेब गेले होते, विश्राम साहेब बसले होते. मुख्यमंत्र्यांना सांगायचंय, आम्ही मुख्यमंत्री साहेब, आम्ही विद्यार्थी, आम्ही नेते नाहीयेत. पण जर तुम्ही आम्हाला जर म्हणत असाल आम्ही नेते, आम्ही तुम्हाला 2029 ला तुमची जागा दाखवून देऊ, मतदान सोबत तुम्हाला घरी बसू, या इशारा वतीने देतो. आणि त्याचबरोबर ज्या अटी आहेत त्यात एक अट होती अशी होती की वसतिगृहातल्या जे वित्त सहभागी व्हायचं नाही. हे काय हे नुसती आठ नाही, ही लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे चालणारी एक वाटचाल आहे आणि हे आपल्याला परत जंगलात पाठवणार आहे. या आणि आपले जेव्हा विद्यार्थी त्यांना बोलतात साहेब काय आहे, तर साहेब काय म्हणतात, साहेब म्हणतात हे माझ्याकडे काय नाही, हे सगळं मुख्यमंत्र्याकडे. हे त्या मुख्यमंत्री आदिवासी मंत्र्याला माझं सांगणे, या अपचट्टीवाल्यांच्या नादी लागून जर तुम्ही आदिवासी समाजाचा वापर करायचा तर लक्षात ठेवा उच्च साहेब, तुम्हाला गरीब असताना शांत ठेवणं नाही, तुम्ही समाजाचा वाटावा करू नका. आम्ही 9 दिवस काय करत होते, 9 दिवस काय करत होते, 9 दिवस अरे आपण ज्या समाजाच्या मतावर निवडून येतो त्या समाजाचे पोरं याच मतदारसंघातले पोरं बसलेत ना संगमनेरला, दुसरे कुठचे का? हा काम होतं त्यांचं जायचं. आदरणीय ताई बसल्या तिथं, ताई पण इथं आले. ताई तुमचं मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानतो. हा मतदारसंघ राष्ट्रीय मतदारसंघ, अकोले मतदारसंघ महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जागतिक आदिवासी दिन इथं होतो. किती गर्दी झाली होती 9 ऑगस्टला, कुठे गेले बाकीचे? नाचायला येते का फक्त तिथे? मुख्यमंत्र्यांची सभा घेतात, नेत्यांची सभा घेतात, आता काय झोपले काय ते? मी प्रशासनाला माझ्या या मोर्चाच्या वतीने एकच विनंती करतो की साहेब आम्ही शिकारी आहोत, आम्ही शिकारी आहोत, एवढंच लक्षात ठेवा. तुम्ही आम्हाला शिकार करायला भाग पाडू नका, नाही तर तुमची मतदान स्वरूपात 2029 ला शिकार करू. आणि या फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा सांगले, तुमच्यावरून बाताचा का आम्ही मागलेल्या तणवरला नरड फिरून रक्त पिणारी जात आहे आमची. हे नेते तर काय हे ते, आम्ही विद्यार्थी आहेत, आम्ही विद्यार्थीच राहू द्या, आम्हाला नेते बनायचा प्रयत्न करून देऊ नका, एवढं सांगतो. थांबतो. आणि माझ्या अहिल्यानगर येथील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या मोर्चाला मी जाहीर पाठिंबा देतो. थांबतो. जय संविधान. यानंतर विकास विभागाचा सचिव मुर्दाबाद, आदिवासी विकास विभागाचा सचिव मुर्दाबाद. यानंतर अहिल्यानगर येथील वसतिगृह मी इथं बसलेले विद्यार्थी तसेच इतर पालक आणि कर्मचारी यांच्या पुढं मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आम्हाला येताना ब्राह्मणवाडा येथे एक आमरण उपोषण चालू होतं, तिथं थोडं वेळ लागला आम्हाला, त्यानिमित्त सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण इथे सर्व जो GR आपल्या विरुद्ध म्हणजे आपल्या हक्कांना बाधा आणणारा जो GR सरकारने लागू केलेला आहे त्या GR चा निषेध करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आज 24 ऑगस्ट रोजी आपण प्रकल्प कार्यालय राजुरी येथे आपल्या विविध मागण्यासाठी आपण इथे आलो आहोत. आज अहिल्यानगर हॉस्टेलची जी व्यवस्था आहे ती आम्ही 2-3 वर्षापूर्वी ही लेखी स्वरूपात मागणी केली होती की बरेच वर्षापासून अहिल्यानगर हॉस्टेल हे प्रायव्हेट बिल्डिंग वर चालू आहे. तरी आम्ही नाशिक आयुक्तालय येथे मागे 2 वर्षापुढे आम्ही लेखी अर्ज दिला होता की त्यांनी गव्हर्नमेंट बिल्डिंगची व्यवस्था करावी, पण अद्यापही अहिल्यानगर वसतिगृह येथे ती प्रायव्हेट बिल्डिंगची व्यवस्थाच असून माझी आणि अहिल्यानगर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या वतीने एवढीच मागणी आहे की तेथील बिल्डिंगची व्यवस्था करावी आणि तसेच इतर प्राथमिक सुविधाही करावीत.
धन्यवाद. Not fair that the public schools have set in the Patna protest. There was 47 was shooted, and in Delhi there was shooted parent guns and tear gas. The GR of 2026 and 5 August should be cancelled. Thank you. धन्यवाद. अतिशय चांगलं बोललेला आपला छोटा विद्यार्थी इंग्रजीमध्ये भाषण केलेलं आहे. आपले प्रत्येक विद्यार्थी असा इंग्रजीमध्ये शिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे. त्यानंतर तर आम्ही आज याच्या अगोदर पण नाशिक आयुक्तालयाला गेलो होतो. तिथं मी स्वतः प्रतिनिधी म्हणून आयुक्त मॅडम सोबत बैठकीमध्ये बसलो होतो. तर त्यांच्या म्हणजे असं आम्ही एवढं आंदोलन वगैरे आपण इतक्या दिवसापासून करतो की जी रद्द झालाच पाहिजे, पण त्या सरकारने अजून पण दखल घेतली नाही. आम्ही तिथपर्यंत गेलो, पण तरी मॅडमचं असं सांगणं होतं की वयाची अट ही म्हणजे तेवढीच राहणार आहे, वयाच्या अटीत काही बदल होणार नाही. त्यांचं असं सांगणं आहे की वयाची अट का लावली आहे, कारण 19 ते 23 वर्षातील मुलांना म्हणे शिक्षणाला आपल्याला संधी देता येईल. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही हॉस्टेल वाढवा, त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये वाढ करा ना. त्यांनी आम्हाला सांगितलं 91 प्रकल्प म्हणजे आम्ही मंजूर केले हॉस्टेलसाठी. तर मग 91 प्रकल्प आतापर्यंत का झाले नाही, आणि ते झाल्यानंतर तुम्ही काहीतरी करायला पाहिजे होतं ना, की 2011 नंतर हा 2026चा जी आर निघलाय तो 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट म्हणजे तो 10 दिवसामध्येच त्यांनी एक नवीन जी आर काढलाय. तर कोणत्या हेतूने त्यांनी 10 दिवसामध्ये जी आर बदलला असेल, तर आपण विचार करू शकतो की 10 दिवसामध्ये जी आर बदलू शकता म्हणजे काही पण ते पुढचा निर्णय करू शकतात. तर आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहे की आमची वयाची अट जेवढी तिथपर्यंत होती, मुळात आम्हाला वयाची अट नकोच आहे, की 30 वर्ष पण नकोय. कारण शिक्षणाला वयाची मर्यादा नसती. आपण बघतो की मोठे मंत्री वगैरे ते कोणत्या वयामध्ये कोणती डिग्री घेतात, मग आम्हालाच वयाचं बंधन का? आम्ही युवा आहेत या भारताचे. युवाला जर तुम्ही मागं ठेवू शकतात तर मग देशाच्या भविष्याचा पुढचा विचार करता येईल की आपल्याला देशामध्ये भरपूर अशा गोष्टींना फेस करायला लागेल. तर मग आमच्या प्रमुख मागण्या तेच आहे की आम्हाला सोयी सुविधा पाहिजे. त्याच्यानंतर जेवण, डीबीटीचा प्रश्न राहिला तर डीबीटीचा असं आहे की डीबीटी टायमिंग पडत नाही. मागच्या वर्षी आमच्या 3 डीबीटी कॅन्सल झाल्या की लेट ऍडमिशन असं तसे कारण दिले त्यांनी आम्हाला. आम्ही तो प्रश्न तिडा मांडला तर मॅडम म्हणतात की तुम्हाला डीबीटी आली नसेल वगैरे, तर त्याच्यावर आम्ही काय करणार, बरोबर आमचे महसूल विभागाकडे जातो. मग याचं नियंत्रण कोण ठेवतंय? तुम्हीच ठेवताय ना. तर आम्हाला तेच सांगायचं होतं की तुम्ही तुमच्याकडे जे हक्क आहेत तर तुम्ही तर काय करू शकत नाही, तुम्ही वरती मागण्या करा ना. आम्ही जे तुमच्याकडे आतापर्यंत आलोय ना, तर तुम्ही वरती आमचा प्रस्ताव मांडा. तर ते वरती प्रस्ताव जाऊनच देत नाही. अक्षरशः आमच्याकडून नोंदी करून घेतल्या त्यांनी. आम्ही 20 ऑगस्टला गेलो होतो नाशिक येथे, तर त्यांनी आमच्या मागण्यांचे लेखीने केली. फक्त त्यांनी आश्वासन दिलंय की आम्ही करू, पण ते त्यांनी डायरेक्टली डेट नाही सांगितली आम्हाला, डिक्लेअर नाही केली की ते मागण्या पूर्ण करणार किंवा काय करणार आहेत. अजून प्रस्ताव पण मंजूर झालेला नाही ते 91 प्रकल्पाचा. तर तो प्रकल्प कधी होणार आहे, काय होणार याचे पण आश्वासन नाही देते ते. तर त्याच्यात अजून एक तुम्हाला सांगायचं, संगमनेर हॉस्टेलचे किती जण आहे? संगमनेर आहे का? संगमनेर चा विकास व्हावा म्हणून, आणि आपण जर मागे राहिलो तर असंच मागे राहू. आपण सर्वांनी इथं आला त्याबद्दल मी आपले आभारी आहे. हा जी आर रद्द झालाच पाहिजे. अरे तुम्ही काय मागण्या करता असं त्यांचं म्हणणे, पण हे योग्य आहे का? नाही. अरे ते जर 3 मुलींचा मृत्यू झाला त्यांचे ते 3 लाख किंवा 4 लाखांनी मदत करतात, हे योग्य आहे का? आपली किंमत 3 लाखाची आहे का? मग हा जी आर रद्द झालाच पाहिजे. अरे तुम्हाला काय वाटत नाही, 3 लाखात जर तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचं जर तुम्ही म्हणजे पूर्ण आयुष्य घेत असाल, हे योग्य नाहीये. सरकारला काही वाटलं पाहिजे. जर तुम्हाला काही होत असेल तर तुम्ही त्याचा लढणाऱ्या आदिवासी मुलींचा, लढणाऱ्या आदिवासी मुलींचा, सावित्रीबाई फुलेंचा, लक्ष्मी होळकरांचा, आंबेडकरांचा, इथं मंचावर कोणी बोर्ड किंवा फोटो व्यतिरिक्त किंवा बॅनर व्यतिरिक्त जे राजूर वसतिगृहामध्ये राहते. तर आता 5 ऑगस्टला जो जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये 5 ऑगस्टला जो जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये 26 वर्षापर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? नाही वाटत ना. मग हा जी आर डायरेक्टली बंद करा, म्हणजे ही बाब दिलेली आहे 26 वर्षापर्यंतच नाही का शिकलं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. मग हा जी आर रद्द झाला पाहिजे ना. जी आर रद्द झाला पाहिजे का?
तर ते 26 वर्षाचे आहे. आता परत 18 ऑगस्टला पण एक नवीन 14 ऑगस्टला पण एक जी आर आलेला आहे. त्याच्यामध्ये वयाची अट वाढवून दिलेली आहे, 30 वर्ष केलेली आहे. हा 26 वर्ष आणि 30 वर्ष. तर काही मुलांना काही अडचणी असतात ते मग ते त्यांचा गॅप पडतो मध्ये 1 वर्षात म्हणू किंवा 2 किंवा काही त्यांचा 3-4 वर्षांचा पण पडतो गॅप. काही ना तर फी भरायला पैसे नसले तर ते आधी काम करतात, पैसे कमवतात आणि मग आपली फीस भरतात, मग ऍडमिशन घेतात. तर ही अट नसली पाहिजे, मला पण असं वाटतं. आणि भत्त्यात पण वाढ झाली पाहिजे, कारण 1000 रुपये आता बोलतात की ड्रेस कोडचे पैसे 1000 रुपये केलेले गेले. आधी 2000 देतो, आता कसं काय 1000 रुपये झाले लगेच, नाही का? वाढ झाली पाहिजे, कारण की आता महागाई पण तेवढीच वाढू राहिली. तर मला असं वाटतं की ड्रेस कोड मध्ये पण वाढ झाली पाहिजे. आणि प्रकल्प कार्यालय मॅडमला माझी एवढीच विनंती आहे की आमच्या ग्रंथालयामध्ये एक कर्मचारी द्यावा म्हणून, कारण की तिथे आम्हाला सुरक्षित वाटावं म्हणून. धन्यवाद. बरोबर, अगदी बरोबर म्हणणं निकिताने नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, 5 ऑगस्ट 2026 रोजी जो जी आर निघाला आहे तो रद्द झालाच पाहिजे. आजपर्यंत इतक्या नेत्यांनी आणि इतक्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी इतक्या पदव्या घेतल्या, त्यांना वयाची अट का नव्हती? त्यांनी इतकी PhD केली, त्यांनी डॉक्टर झाले, ते 26व्या वर्षी डॉक्टर झाले का? नाही झाले ना. मग आपल्यालाच वयाची अट का? आणि माझा एक मुद्दा आहे की हा जी आर मधल्या अटी रद्द होण्यात आपल्याला हा पूर्णपणे जी आरच रद्द हवाय. सगळ्यांनी इथे बसायचं आंदोलनाला, कोणी मागे हटायचं नाही, कारण आपण आपल्या हक्काचं मागच्या कोणाकडे आपण मागणी करत नाही का तुमच्या हक्काचं आम्हाला द्यायचे, आमचं आहे तेच आम्हाला द्या. तर त्यानंतर इथं राजूर वस्तू घाला जिथे आम्ही राहतो तिथं पाण्याची सुविधा नाही. आम्हाला वाटतं डोक्यावरती पाणी यावं लागतं. 5 पावलं होतं तर प्रकल्प का लक्षात येत नाहीये? माझ्या प्रकल्पाच्या पाणी डोक्यावरती न्यावं लागतं, त्यांचं लक्ष नाहीये का? 5 पावलं प्रकल्प आहे, कोणी बोलत का नाहीये? ते अधिकारी काय करतायत इतके दिवस, बोलत का नाहीये? या विद्यार्थिनीचं म्हणणं आपल्याला ऐकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मॅडम देतील. आपण हे प्रश्न मोर्चाच्या शेवटपर्यंत लक्षात ठेवायचे. सगळ्यांनी शांत बसा, विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. कमी केलेला आहे आणि आपली डिब्युटी सुद्धा वेळेवर पडत नाही. का वेळेवर पडत नाही? वरतून तर वेळेवरती येते, मग आपल्याला वेळेवर का भेटत नाही? तुम्ही बोलत का नाहीये? आपली डिब्युटीची कोण येणार? तुम्ही कोणती वस्तू घ्यायला जायला लागतं, मग आपल्यालाच मेडिकल सर्टिफिकेट का द्यावं लागतं? ऑप्शन घ्या, तुम्ही बोला. मेडिकल सर्टिफिकेट पूर्णपणे बंद केलं पाहिजे, कारण की समाज कल्याण प्रायव्हेट हॉस्पिटल तुम्ही बघू शकता, तिथे का नाही? आपल्याच आदिवासी मुलींवरती असा अन्याय का? आणि आपली वयाची अट पूर्णपणे माफ केली पाहिजे. डॉक्टर बनायचं, PhD करायची, जर आपण 26 वर्षाच्या आत कसं करू शकतो? आपण आदिवासी विभागातील मुलं आहोत. एखाद्याचे आई वडील नसतात, त्याला अगोदर रोजगार घ्यावा लागतं, त्यानंतर रोजगार साधून शिक्षण घ्यावं लागतं. मध्ये शिक्षणाचा गॅप पडतो, त्यांनी काय करायचं? त्यांनी घर आणि शिक्षण दोन्ही जबाबदाऱ्या जेव्हा त्याच्यावरती असतात, त्यांनी काय करायचं? 26 वर्षाच्या आत शिक्षण कसं घ्यायचं? ही वयाची अट आणि मर्यादा बंद झालीच पाहिजे. 5 ऑगस्टचा जी आर आपल्याला रद्द हवाय, रद्द झालाच पाहिजे. आणि आदिवासी विभागातील जेवढे वसलेले आहेत आदिवासी वसतिगृह, त्यांच्यात सुधारणा झालीच पाहिजे. आज आपण बघू, आपण या ठिकाणी सकाळपासून किंवा गेले 4 ते 5 दिवसापासून हे नियोजन करत आहोत. 5 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय लागू होतो, परंतु आपण आदिवासी विद्यार्थी असाल, हे आपल्यासाठी लागू केलं जात आहे, परंतु हे विद्यार्थी कुठेही समजून घेताना आम्हाला दिसत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, शासन निर्णय लागू केला जातो, आपल्या विद्यार्थ्यांवरती इतका मोठा घाला घातला जातो, परंतु आपण विद्यार्थी कुठेतरी झोपेचं सोंग घेतो. म्हणूनच ही प्रशासन, ही व्यवस्था झोपलेलीच सोंग घेत आहे.
आपण जर बघत असाल ही व्यवस्था एकदम सुस्ताडासारखी झोपलेली आहे आणि तुम्ही जर तसे झोपून राहिलात तर तुमचा झोपेतच गळा दाबलेला जाईल. त्यासाठी तुम्ही जागृत राहायचंय. असे येणारे नवीन खूप जी आर येतात. आज महाराष्ट्रभर आवाज घुमतोय जी.आर. रद्द करा, जी.आर. रद्द करा. परंतु जी.आर. कोणता रद्द करायचा? अरे शेकडो जी.आर. येतात महाराष्ट्रामध्ये आणि लागू पण होतात, परंतु तुम्हाला जी.आर. कोणता रद्द करायचा हेच विद्यार्थ्यांना आज समजताना दिसत नाहीये. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन आपल्यासाठी जी.आर. काढतोय 5 ऑगस्ट 2026 ला आणि विद्यार्थी आवाज उचलतोय 13 तारखेला. तर 14 तारखेला लगेच जी.आर. रद्द होऊन त्याच्यात दुरुस्ती होऊन येते. परंतु विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तो जी.आर. कुठेही आपल्याला व्यवस्थित होताना दिसत नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, महागाईच्या दृष्टीने जो विचार करायला पाहिजे हे आदिवासी विकास विभाग करत नाही, आदिवासी मंत्री करत नाही, आदिवासी आमदार करत नाही. राखीव आपल्या तालुक्यातून निवडून जाणारे किंवा इतर तालुक्यातून निवडून जाणारे असे 24 आमदार आहेत आणि एक दुसरे असे 25 आमदार आहेत. परंतु 25 आमदार असतील झोपेचे सोंग घेतलेले मित्रांनो. 1-2 आमदार फक्त जाऊन मंत्र्यांना भेटतात, परंतु काय सांगतात? पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. अरे पॉझिटिव्ह कसा आला आम्हाला सविस्तर माहित पाहिजे. सकारात्मक चर्चा झाली. कशी सकारात्मक झाली? सर्व ठिकाणी एकच शब्द, सकारात्मक चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. अरे सकारात्मक झाली तर ती कशी झाली या विद्यार्थ्यांना समजून कोण सांगणार? किंवा तुम्ही फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट टाकून देणार आमची सकारात्मक चर्चा झाली. अरे पण हजारो आणि शेकडो विद्यार्थी आपले शिकत असतील, लाखो विद्यार्थी शिकत असतील, त्यांचं येणाऱ्या पिढीचं नुकसान आहे हे कोण समजून घेणार? कधी समजणार? आपण गेले 11 दिवस झाले आम्ही संगमनेरला मोर्चा करतोय, आंदोलन करतोय, तिथं बसून राहतोय, अर्धनग्न आंदोलन करतोय मित्रांनो. परंतु दखल घेताना आम्हाला शासन कुठे दिसत नाही. पुण्यासारख्या ठिकाणी आपले विद्यार्थी उपाशीपोटी बसतात, मरणाला सामोरे जाऊ राहिलेत. परंतु हे प्रशासन काय करतंय? सुस्ताडासारखं झोप घेतंय का? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आज जागृत झाले ना, पालक वर्गांना तुम्ही आज जर जागृत झाले नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीचं, आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्यात खूप मोठं नुकसान झालेलं दिसेल. आदिवासी विकास मंत्र्यांचे सचिव सांगतात काय? बोलता बोलता सहज बोलतात की व्यवस्थितच आपल्याला एक दिवस बंद करायचे. अरे तुमच्या घरून देतात का आम्हाला ह्या गोष्टी? काय बंद करायचे? आदिवासी विकास विभाग हे महाराष्ट्र सेपरेट आपलं डिपार्टमेंट असून यांना सेपरेट बजेट दिलं जातं. परंतु इकडे निधी वळवणे, तिकडे निधी वळवणे हे कुठे बंद होताना दिसत नाही. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी केलं काय? महागाईच्या दृष्टीने तर कुठेच विचार केला जात नाही. वाढती लोकसंख्या लक्षात घेतात, तेच लोकसंख्येच्या तितक्याच क्षमतेच्या आपल्या इमारती उभे राहतात. कुठेही त्याच्यात कुठेही नियोजन केलेलं दिसत नाही. किंवा तुम्ही प्रकल्प कार्यालय असेल फक्त पाठपुरावा करू शकता ज्या तुमच्या मागण्या आहेत ते व्यक्ती, परंतु आपल्याला लोकल लेवलला यांना झोपेतून उठवावं लागेल. तेव्हा हा पाठपुरावा आपण व्यवस्थित करू. आपण जर आम्ही बसून राहिलो आणि जर सिटी सारख्या ठिकाणी तुम्ही कॉलेज दूर असेल, वसतिगृह दूर बांधलं असेल, विद्यार्थ्याची चूक आहे त्याच्यात. तुम्ही वसतिगृहाचं कॉलेज जवळ बांधायचे, आमची चूक आहे का ती? जर आपण एका शहरात शिकायला गेलो, आता इथं ठीक आहे, तालुका लेवलला असं ठीक आहे, एखाद्या जिल्ह्याच्या सारख्या ठिकाणी शिकायला गेलो ते कॉलेज वसतिगृहापासून दूर असू शकतं का? नाही सर, आपल्याला काय माहिती आता त्यांनी कुठं बांधलं? डिपार्टमेंटची चूक आहे, त्यांनी वसतिगृह तिथं बांधलं नाही. परंतु हे आपल्याला नियमात सांगा की तुम्ही इतक्या अंतरात शिकले पाहिजे. आणि आई वडील आपला नियम धरू शकत नाही तर हे ठरवणारे कोण? हा प्रश्न आहे माझ्या यांना. विद्यार्थ्यांना विचारलं पाहिजे. विद्यार्थ्यांना जीवाने जात असतील, दगावत असतील आणि 3 मुले आजही तिथे उपचार घेत आहेत, परंतु त्यांचा विमा उतरवला जात नाहीये आणि त्यांना मदत केली जाते 2 लाख रुपये. त्यानंतर विद्यार्थी बोलायला लागले करतात 4 लाख रुपये. अरे काय आमचं असं खेळ मांडलाय का? जीवाचं काय? 2-4 लाख रुपये आदिवासी विद्यार्थ्यांची जीवाची किंमत आहे. त्यांचा विमा उतरवला पाहिजे. प्रमुख मागणी आपली 1 कोटी रुपये त्यांचा विमा उतरवला पाहिजे. उतरवलं पाहिजे की नाही? या ठाम मागणीवर आपण बसून राहायचं, त्यांना विमा उतरवायला लावायचं. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्या वसतिगृहात ऍडमिशन असेल त्याचा विमा उतरवला गेला पाहिजे. माझं नाव तृप्ती ज्ञानेश्वर गाभाले. मी नर्सिंग इथं माझं नर्सिंग कॉलेज आहे, त्या नर्सिंग कॉलेजमध्ये मी शिकते. तर सगळ्यांनी ऐका, नर्सिंग हे काय वाईट आहे का? आमच्यामुळेच तुम्ही वाचणार आहेत ना. तुम्ही आजार झाले कोण तुमच्यावर उपचार करणार आहेत? आम्हीच करणार आहे ना. मग आमच्या मुलींची वसतिगृहामध्ये संख्या का वाढत नाहीये? प्रत्येक विषयात 2 ते 3 मुली लागतात, बाकी काही कुठं राहायचं? तुम्ही एवढ्या आजारी पडणार आहे तेव्हा तुमची सेवा कोण करणार आहे? आम्ही भावीनच करणार आहे. आणि जे कोण भडवे म्हणतात ना शिक्षणाला 26 वर्षाची 30 वर्षाची आठ आहे, त्याच्या बापाने पाहिले का 30व्या वर्षी डॉक्टर झाले? लग्न झालेल्या स्त्रिया शिकतात, तर उद्या तुम्ही आजारी पडल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ज्या स्त्रिया उपचार करतात त्या बोलणार आहेत का तुम्ही आमच्या शिक्षणाला आठ घातले की आम्ही तुमच्यावर उपचार करणार नाही? असं बोलणार आहेत का त्या? शिक्षणाला
विनंती आहे की आपल्या तृप्ती गबाले त्यांचं एक मत राहिलेलं ते मांडतील तेवढं. नर्सिंग कॉलेजच्या मुली आहेत ना त्यांची संख्या वाढली पाहिजे हॉस्टेलमध्ये. प्रत्येक प्रोफेशनल मध्ये 11वी 12वीच्या मुली 10 ते 15 असतात. नर्सिंग कॉलेजच्या 7 ते 7 का बरं असायला पाहिजेत? त्या काही करत नाही का तुमच्यासाठी? त्यांची पण संख्या वाढलीच पाहिजे. ते 10 ते 15 झाल्याच पाहिजे. त्याच्यात जास्त झालं तर अधिकच उत्तम आहे, पण कमीत कमी 10 ते 15 झाल्याच पाहिजे. राजूर हॉस्टेल हे त्यांचं मत मांडतील. आम्ही 4 वर्ष झाली हॉस्टेलमध्ये राहते. 6 मुलींची जागा 14 मुली राहतात रूम मध्ये. किती गर्दी होते. आणि इथं मॅडम कोणत्या मॅडमचं रूम आहे माहित नाही, पण सकाळी पाणी टाकी भरून जाते आणि आम्ही खालून वरती पाणी नेतो. 4 वर्ष झाले मॅडम मी तिथं हॉस्टेलला राहते. आणि 14 मुलींची जागा नाही मॅडम, गर्दी होते रूम मध्ये. 4 वर्ष झाले आतापर्यंत. भाषण पूर्ण करू द्या. आम्ही 4 वर्ष झालं मॅडम 14 मुली राहतोय. कसं राहणार आहे आम्ही? मॅडम कधीपासून म्हणताय तुम्ही हॉस्टेल चालू करणार आहे? कधीपासून? आता म्हणताय मॅडम म्हणे जून मध्ये हॉस्टेल चालू होणार आहे. आजपर्यंत चालू झाला नाही हॉस्टेल. आम्हाला हॉस्टेल झालंच पाहिजे. आम्ही 14 मुली हॉस्टेलमध्ये राहतोय. एका रूम मध्ये 6 मुलीचं हॉस्टेल आहे. भरून जात आहे का म्हणते भरून जात आहे तरी आम्हाला पाणी नाही हॉस्टेलला. तुमचं पाणी वाया जात आहे ना, आम्हाला पाणी नाही. आम्ही 4 वर्ष झाले मॅडम खालून वर पाणी नव्हतं डोक्यावरची. आम्हाला पाणी भेटलंच पाहिजे ना, आमची रूमची सुविधा झालीच पाहिजे. सर्वांचे मुद्दे टिपून घेतलेले आहेत. तरी सर्वांना एक विनंती आहे, विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे. नवीन बिल्डिंग झाले पाहिजे की नाही झाले पाहिजे? आता इथं आपल्या बंधू भगिनी राहतात तिथल्या हॉस्टेलला, त्यांना 4 वर्षापासून डोक्यावर पाणी व्हायला लागत. मग मॅडम काय करताय एवढं? हे सरकार काय करते एवढ्या वर्षापासून? तर आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत 4 लाख आहे का? प्रत्येकी 1 कोटीची मदत झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? म्हणजे आदिवासी